वा 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 वा, आत्ता तर खरी सुरुवात आहे बघ चंदे. पुढं पुढं तर असं ताप होणार आहे की नाही त्या मास्तरनीच्या डोसक्याला. बस म्हणाव बोंबलत आता. काय ग अजून कोणाकोणाच नाही माहिती आहे? अहो त्या म्हातारीला, अहो मी फोनवर बोलत असताना कधी माझ्या मागं उभं राहिली आणि समजा ऐकलं तेच कळलं नाही. ऐकल्या ऐकल्या पळाले की शेताव. होय, म्हातारी बी ना लय जोर आहे बघ हिच्या अंगात. स्वतःची दुखणी सहन होईना तिला आणि आता काय मास्तरनीची सेवा करणार आहे होय? कुठनं जोर येतो ग हिच्या अंगामध्ये? आमची नाही कधी काळजी केली हिने. अहो ताईसाब, तुम्हाला कधी चक्कर येतच नाही. अहो तुम्ही तर अख्ख्या दुनियेला चक्कर आणणाऱ्यातल्या हायसा. पर ते नाही ताईसाब, मला सांगा ते मास्तरनीच्या आईनं मास्तरनीला शेतावर सोडलंच कसं? आता तू म्हणते सर एकदा विचारूया काय? वय हॅलो, हा नंदिता गायकवाड बोलतोय आम्ही. हा बोला. अहो काय हे, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं नव्ह, पण तुम्ही काय ऐकलं नाही आमचं. आता केवढ्यात पडणार हे? का काय झालं? अहो आमच्या जाऊबाईसनी चक्कर आली. चक्कर कधी? अहो आत्ताच आमच्यापर्यंत बातमी आल्या बघा. आम्हाला तर लई भीती वाटायला लागल्या. पण असं अचानक काय झालं? अहो अचानक काही नसतंय शेतावर. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं नव्ह, शेतात काय काय असतंय ते साप, इंचू, इंगळी. अहो झोपेतच काहीतरी चावला असणार बघा. कवा पाणी बादलं असणार. आत्ता कुठे आहे अंजली? कुठं म्हणजे शेतावरच असणार त्या. हे बघा आम्हासनी आमच्या जाऊबाईंची लई काळजी वाटत्या, म्हणून आम्ही तुम्हाला फोन करून सांगितलं. आता तुम्हाला तुमची पोरगी नीट पाहिजे नव्ह. नाही कसं आहे, आमच्या राणा भाऊजींना असली काही सवय नाही. लई लाडात वाढलेत आमचा राणा भाऊजी. समध्या गोष्टी हातात देतात गोदाक्का. काळजी बिळजी घेणं जमायचं नाही त्यासनी. तेव्हा तुम्ही बघा आता काय करायचं ते. बरं आम्हासनी काही कळलं तर आम्ही फोन करून सांगू परत. ठेवू आता? हो. चंदे, आता ही मास्तरीन बाई कायमचीच माहेरला जात्या का नाही बघच. अडाणी राणा भाऊजींना काय तिची काळजी घेणं जमणार नाही, आणि आपल्या आजारी पुरीला असं शेतात ठेवणं तिच्या आईला काय जमणार नाही. तू काम कर, स्वयंपाक घरात जा आणि मस्तपैकी खिचडी बनवाय सांग जा. पर कशाला? आज काय तुमचा खिचडी खायचा मूड आहे काय? कसं फोल्टी डोस काय का नाही तुझं? आजारी पडल्यावर खिचडी खात्यात. आपण बी जाऊ की खिचडी घेऊन मीठ चोळाय. जर जेवढं सांगितलं तेवढं कर जा. अंजलीबाईच्या
अंजलीबाई, 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 अंजलीबाई. या ना. हा? या. हे काय? काय नाही ते तुम्हाला असली चित्र आवडतात ना व, म्हणून. हसा. हा? हसा ना. हे सेम तुमच्यासारखं. आणि हे तुमच्यासारखे ते जरा मोठं झालंय ते, पुढच्या वेळेस नीट करीन. हे एवढं सगळं करायची काय गरज होती? कसं आहे, घर कसं प्रसन्न असावं म्हणून. ते जाऊ द्या, तुम्ही चहा घ्या की. आता हा त्रास कशाला घेतला तुम्ही? मी बनवला असता चहा. त्रास कसला यात? आता मला सांगा, माझी तब्येत खराब झाली असती तर तुम्ही बी हेच केलं असतं ना व? तुम्ही काल केलेली खिचडी खाऊनच बरी झाली आहे. हे सगळं करायची तुम्हाला काहीच गरज नाहीये. मी करत जाईल. नाही, अजिबात नाही. आज दिवसभर तुम्ही आराम करायचा, समजा मी करणार. हो, पण बरं वाटतंय आता मला. मी एकदा सांगितलं ना व, बस तुम्ही आराम करायचा. बर, करते मी. पण तुम्ही मात्र मी जे सांगते ते काहीच करत नाही. मी हो, काय ऐकलं नाही तुमचं मी? मी तुम्हाला तालीम बुडवायची नाही असं सांगितलं होतं. अहो ते तुमची तब्येत खराब होती म्हणून. आता बरी आहे ना मी. मग आजपासून तुम्ही तालीम बुडवलेली मला अजिबात चालणार नाही. द्या शब्द. दिला दिला. तालीम अजिबात बुडवणार नाही. तुमचा लग्नाआधी जो दिनक्रम होता ना, तोच लग्नानंतर सुद्धा राहायला हवा. म्हणजे आता बघा, सकाळी उठणार, मग तालमीत जाणार, तालमीत जाताना तुम्हाला शाळेत सोडणार, मग तिकडनं तालमीत जाणार, तालमीत गेल्यानंतर शेतावर येणार, शेतीची कामं करणार, काम झालं की मग जेवणार, मग थोडा वेळ झोपणार आणि मग पुन्हा तुम्हाला शाळेत घ्यायला येणार. झालं तुमचा. मी सकाळी लवकर उठणार, तुमच्यासाठी नाश्ता बनवणार, त्यानंतर मी शाळेत जाणार, शाळेत मुलांना शिकवणार, तिकडून घरी येणार, घरची कामं करणार, तुम्हाला शेतात मदत करणार. झालं. पाठक बैल ताप देत नाहीत ना व? कसला ताप? असं करू नका, तसं करू नका, बाहेर ना लगे हातपाय धुवा, एक घास 32 वेळा चावा. तुला जमतंय ना व? हे दळप, किराणा माल असल्या भानगड्या अजिबात गळ्यात घ्यायच्या नाही. आणि आपण घरात गेले की अजिबात काय घ्यायचं नाही. मग पुढं माग जेवण बनवायची बी लक्षाने गळ्यात येते बघ. ठाण्या वाघ आहे तो आपला. राणादा आयुष्यात कधी बी जेवण बनवायचं नाही.